नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। औरंगजेब काय राष्ट्रपुरुष होता काय असा खडा सवाल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनी केलाय। त्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलाताबाद येथे असलेले औरंगजेबाची कबर काढून टाकावी अशी मागणी केली आहे। या विषयाला सामाजिक रूप न देता त्याची कबर काढावी अशी आमच्या सर्वांची भूमिका असल्याने लंके यांनी म्हटलंय। औरंगजेब समाजसेवक नव्हता असं देखील त्यांनी म्हटलंय। राज्यातील प्रार्थना स्थळे आणि इतर ठिकाणी असलेल्या भोंग्याबाबत सरकारने नियमावली तयार केली आहे। या संदर्भात जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। विधानसभेत मंगळवारी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात संबंधित पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली। या पोलीस निरीक्षकांनी कारवाई केली नाही तर त्यांच्यावरच कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। लाडकी बहीण योजनेत पात्रतेचे निकष लावून पडताळणी सुरू केली आहे। या पडताळणीत गोंदिया जिल्ह्यातील 50 महिलांनी त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असतानाही योजनेचा लाभ घेतल्याचे दिसून आले। त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात आले तर 20 महिलांनी स्वतःहून लाभ सोडण्यासाठी अर्ज केला असून 26,927 महिलांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत। प्रशांत कोरटकरला आज मुंबई उच्च न्यायालयाने झटका दिला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर सत्र न्यायालयाचं निरीक्षण काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत। तसंच राज्य सरकारची बाजू ऐकून योग्य निर्णय घ्यावा असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे। त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला होता। त्यावरून विरोधी पक्षाने सरकारला अनेक जडजडीत प्रश्न विचारले, कोंडीत पकडलं। त्यामुळे राज्य सरकारनेही प्रशांत कोरटकरचा अंतरिम जामीन रद्द व्हावा यासाठी पावल टाकली आहे। रायगड जिल्ह्यात पेड तालुक्यातील दुर्शेत फाटा येथे नदी किनारी एका सूटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। गेल्या काही दिवसांपासून पेड तालुक्यातील दुर्शेत फाटा येथे उग्र वास येत होता। स्थानिकांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी आसपासच्या परिसरात तपासणी केली। यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघातील शिड तळोजा मार्गालगतची 14 गावे नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाला वनमंत्री गणेश नाईक यांनी विरोध केला आहे। त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत पत्र पाठवले असून यामुळे ठाणे जिल्ह्यातील नाईक विरुद्ध शिंदे संघर्ष पुन्हा प्रकर्षाने समोर आला आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत। राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,710 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात एआयचा वापर करता यावा यासाठी अजित पवार यांनी एआय संदर्भात मोठी घोषणा केली आहे। कृषी क्षेत्रात एआय वापरासाठी धोरण आखण्यात येणार आहे। शिर्डीच्या साईबाबा मंदिरात प्रसादाच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक झाल्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात। यातील फसवणुकीचा मूळ म्हणजे कोणत्याही वस्तूंवर MRP आणि एक्सपायरी नाही। तसेच यामुळेच या माध्यमातून भाविकांची लूट केली जाते। या विषयात आता शिर्डी नगर पंचायत प्रशासनाने मोठा पाऊल उचलत असून धोरण ठरवत MRP सक्ती केली जाणार आहे। दख्खनचा ताज अशी ओळख असणाऱ्या बीबीचा मकबऱ्याची दुरवस्था वाढत चालली आहे। वर्षात लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या वास्तूमधील नक्षीदार कठड्यांना चक्क बांबूंचा आधार घ्यावा लागत आहे। या घटनेमुळे पुरातत्व विभाग काय करताय असा प्रश्न इतिहास अभ्यासकांनी उपस्थित केलाय। राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहने आणि CNGच्या वापराकरिता प्रोत्साहन देण्याच्या धोरणापासून U-टर्न घेतल्याचं अर्थसंकल्पातून दिसून आलंय। या राज्य सरकारने वाढती वित्तीय तूट आणि विविध योजनांतून तिजोरीवर वाढत चाललेल्या बोजामुळे महसुली उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत। त्याचाच भाग म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसह विविध करात वाढ केली आहे। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।